तर उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात आल्यावर कोंबडी वडे आणि मासे ठेवू नका, ते फक्त तेच करायला येतात अशी टीका राणेंनी केली होती. दरम्यान राणे पिता पुत्रांना वैभव नाईकांनी उत्तर दिलंय. कोंबड्यावरून या राज्यात कोणता नेता परिचित आहे सगळ्यांना माहिती आहे, मी त्याबद्दल जास्त काही बोलणार नाही असं नाईक म्हणाले. तर बदले घेण्यासाठी धमक्या देण्यासाठीच नितेश राणेंना भाजपनं मंत्रिपद दिलंय का असा सवालही वैभव नाईकांनी उपस्थित केला. खरं तर नितेश राणेंना त्यांना लोकांनी जनाधार दिलेला आहे हे आम्ही मान्य करतो आणि त्यांना भाजपने या लोकांच्या आपण बघितलं असेल की आमच्यात नाही आलं तर निधी देणार नाही, ह्याला जिल्ह्यातनं हद्दपार करू, ह्यांचा बदला घेऊ, ह्याच्यासाठीच तुम्हाला मंत्री केलंय की काय. आणि खरं तर याआधी सुद्धा अनेक खून प्रकरणं झाले आहेत, त्यांचा बदला सुद्धा असं घेऊ असं त्यावेळी राजकीय समीकरणं सुद्धा बदलली होती. परंतु त्यावेळी जो काही कोर्टाचा निर्णय असेल त्याप्रमाणे लोकांनी सुद्धा तो निर्णय घेतला आणि त्यामुळे नितेश राणे यांनी या गोष्टीकडे कोणाला धमकी देऊ नये आणि त्या धमक्यांना आम्ही त्याच भाषेत उत्तर देऊ आणि आम्ही सुद्धा तेवढं समर्थ आहोत.